वाटेमध्ये नगरमध्ये जिथे पाथर्डी तालुक्यामध्ये गांधींची समाधी आहे त्या समाधीचा तिथे बोर्ड वाचला म्हणून ते कुतूहलाने बघायला गेले काय आपण बघायला जाऊया म्हणून बरं का. आणि तिथे ते गेले दर्शन घेतलं फुटाफुटाच होते चांगले कळलं का बूट घातलेलं होतं आणि प्रत्यक्ष गांधींवर त्यांनी समोर उभा राहिली आणि बोलले काय आहेस कुठे तू तेव्हाची वाट होती काय करतो तू तर कामाला लाग. आणि मग त्याला बरंच काय सगळं सांगितलं की त्याची परिस्थिती काय काय तू कोण आहेस मी कोण आहे कळलं का. त्यांच्या भाषेत आहे तर मी माझ्या भाषेत सांगतो की तू कोण आहेस मी कोण आहे आणि आपण काय करतो काय चाललं इथे कळलं का. ह्या सगळे त्यांना परिस्थिती कल्पना दिली की त्यांच्यामध्ये एकदम मतपरिवर्तन झालं आणि ते त्या दिवसापासून त्यांनी स्वतःचं सर्व आयुष्य गांधींच्या सेवेला वाहून दिलं. पुढे अहमदनगर जिल्ह्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला पुढं पाथर्डी तालुक्यात मडी जिथे वर्ष हजारो गेले कित्येक वर्ष पाऊस पडत नाही अत्यंत वृक्ष प्रदेश आहे आणि भयंकर उन्हाळा असतो अशा ठिकाणी त्यांनी आपलं सगळं आयुष्य जीवन वाहून घेतलं आणि लोकांची सेवा केली. दर अमावस्येला अशा प्रकारचे होम करून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते जीवरोमा सेवा करते. जीवरोमा सेवा म्हणजे काय तर आलेल्या माणसाची जी काही दुःख आहे ती दुःख ऐकायची आणि माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुमची दुःख दूर होतील म्हणून त्याला भस्म किंवा मंत्राक्षता किंवा मंत्र तीर्थ द्यायचं आणि असे अनेक हजारो रोगी त्यावेळेस त्यांनी बरे केले. मी स्वतः त्यावेळेस तिथे होतो त्यांच्याबरोबर 1982 साली त्यांनी समाधी घेतली आणि ते पण 1 वर्ष अगोदर आम्हाला सांगितलं होतं पुढच्या वर्षीचा 2 मे किंवा 27 मे तुमच्या हे वाईट आहे तेवढं पण त्याचा अर्थ आम्हाला कळला होता. 1 वर्ष अगोदर सांगितलं 2 मेला त्यांनी समाधी घेतली संजीवनी समाधी प्रत्यक्ष संजीवनी समाधी आहे. मी अग्निसाक्षी तुम्हाला सांगतो तुम्ही नाही म्हणून सांगू म्हणजे आधी आता सांगायची वेळ का आली की नवीन लोकांना माहीत नाही संजीवनी समाधी घ्यायला कोणाला परवानगी नाही पण त्याला मी समाधी कुंडात बसवलेलं आहे हाताने उचलून असे कळलं का 4 फूट खोल होतो. मी आय विटनेस आहे अजून पण काही लोक आहेत हयात असे 1982 सालची गोष्ट आहे कळलं का. पण त्यांनी अगोदर सांगितलं की मी समाधी घेणार म्हणून 1 वर्ष आम्हाला तर इतके ते खूप मोठे पोचलेले होते. तुम्हाला एक छोट्या गोष्ट सांगतो बस फक्त इथे हे कसं काय घडून आलं हे अचानक घडलं हे काय ठरवलेलं होतं आम्ही कळलं का. आमचे एक मित्र पुढे आले ते सर हे आणि दुसरे त्यांना सहज बोलले दुसरे कोण पुजारी त्यांना कोणाकडे ते आम्हाला इथे हवन करायचे ते बोलले करा म्हणून मला बोलले करा अरे म्हटलं आपण तिकडे कसं करणार आपल्याकडून ओळखीचे काय नाही तिकडे काही सोयी नाहीत वगैरे वगैरे. मग आम्ही म्हटलं फार अलीकडची गोष्ट आहे एकदा येऊन बघून गेलो तसं मी दर्शनाला आलेलो होतो 2-4 वेळा म्हटलं कोणी आपण त्यांची इच्छा आहे आणि आम्ही ठरवलं करायचो आणि याने आम्हाला परवानगी दिली. मने साहेबांनी आम्ही त्यांना धन्यवाद देतो की आमच्याकडनं त्यांच्यामुळे आमच्याकडनं सेवा झाली. तर काय असतात की ना हे मी अगदी छोट्या बोलणार म्हणून सांगतो बाकी सगळं सावकाश आपण बोलू तिथे प्रवचन ठेवा किंवा आपलं सत्संग घेऊ प्रवचन नाही सत्संगात सगळं सांगेन तुम्हाला खूप सांगण्यासारखं आहे अध्यात्मामध्ये आणि ज्यांना आवड आहे त्यांना खूप शिकण्यासारखं आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो आता की हे जे देवनाथ महाराज तिथे हे कसं घडून आलो त्याच सांगतो का घडून आलो. देवनाथ महाराज आणि शंकर महाराजांचे फार चांगले संबंध होते बरं का. देवनाथ महाराजांनी सगळं कार्य नगरमध्ये केलं खूप मोठं कार्य केलेलं आहे. शंकर महाराजांचं तुम्हाला सगळं माहितीच आहे. एकदा नगरमध्ये एक वकील आहेत नवले म्हणून प्रसिद्ध वकील होते तेव्हा ते देवनाथ महाराजांचे भक्त होते. देवनाथ महाराजांचे भक्त होते आणि मडीला आमच्याकडे यायची म्हणजे देवनाथ महाराजांच्याकडे अमावस्याला हजारो लोकांची सेवा करायची एका दिवसात. अनेक कोणती असाध्य व्याधी असत ते बोलायचे एका दृष्टिक्षेपामध्ये कळलं तर ते नवले साहेब यायचे नवले वकील एकदा नवले वकील काय म्हणले महाराज एकदा माझ्याकडे तुम्ही जेवायला या. तर ते नवले चांगले भक्त होते सात्विक होते आणि आध्यात्मिक होते त्यामुळे महाराज त्यांच्याकडे जेवायला गेले नगरमध्ये. त्याने असा पाठ मांडला बसवून रांगोळी काढली सगळं थाटमाट चांगला होता आणि महाराजांची पाद्यपूजा केली अंध अक्षर लावून दिवा वळला आणि जेवायला सुरुवात करणार 3-4 जण होते तेवढं ते बोलले थांबा त्यांना काय सुचलं त्या नवले वकिलांना तर त्यांच्या देवाऱ्यामध्ये शंकररावांची टोपी होती. शंकररावांची जे काही वस्तू आहेत ना त्या अनेक लोकांकडे ठाण्यामध्ये पण एक माझी चुलत बहीण जाते ते पण त्यांचे शिष्यप्रधान जे बाबा प्रधान त्यांची सून माहिती आहे ना ऐकून चरित्र वाचलं असेल तर तुम्हाला तर
त्यांच्याकडे पण काही वस्तू आहे, ते शंकरांकडे त्यांची टोपी होती देवाऱ्यामध्ये, ते पुजायचे. त्यांनी ते टोपी आणली, घातली आणि त्यांच्या डोक्यात घातली भक्तिभावाने, प्रेमाने, आदराने. ती टोपी घातल्यावर त्याला जी भावावस्था आली आणि समाजाची ती जवळ पाऊण तास समाधीत होती बरं का. आणि आल्यावरती त्यांना विचारलं, महाराज काय झालं? तुला काय नाही चला जेव्हा. मग जेवण झाले, सावकाश सगळे बसले रिलॅक्समध्ये, तेव्हा त्यांना सांगितलं की टोपी घातल्यावरती मला शंकर महाराजांचं साक्षात दर्शन झालं आणि त्यांच्याबरोबर मी हिमालयात गेलो. हिमालयामध्ये तिथे 3 जण होते, आदिनाथ, दत्तात्रेय आणि कानिफनाथ बरं का. तर मला तिथे तिघांना ओळखलं मी, पण म्हणून मी नमस्कार केला, पहिला जाऊन पायावरती लोटांमध्ये घातलं कानिफनाथांच्या, कारण ते कानिफनाथांची सेवक होते ना, मडीला कानिफनाथांची समाधी आहे, तिथे सेवा करायची. त्याने पहिला नमस्कार केला कानिफनाथांना, त्याबरोबर त्यांच्या पाठी थाप मारली, नवली शाबास. त्याच्याचा अर्थ असा आहे की समोर आपल्या परमेश्वर जरी आला कोणी देव, म्हणजे साक्षात शिवशंकर येऊ, आदिनाथ येऊ किंवा दत्तात्रेय येऊ किंवा आणखी कोणी येऊ, पण आपला गुरु तो आपला गुरु, पहिला मान गुरुचा. कारण आपल्याला ही सर्व दैवतं भेटतात, आपल्याला ती कृपा करतात, ते आपल्या गुरुमुळे. म्हणून आपण काय केलं, पहिल्या गुरुपादुकांचं पूजन केलं, त्या पादुकांना स्मरून आपण सगळ्यांना बोलवलं, कळलं का. हा याच्यातला गुणार्थ आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, नॅचरली पहिला नमस्कार केला कानिफनाथांना आणि मग आदिनाथांना आणि दत्तात्रेयांना. तर तिथे ही पण त्याची एक परीक्षा असते. नाथपंथामध्ये सतत परीक्षा पाहत असतात, सतत. शिष्य कसा वागतो, शिष्य कसा वागतो, काय चुका करतो, त्याचा वीक पॉईंट काय, तो किती कट्टर आहे, किती कठोर आहे, किती त्याची निष्ठा आहे, हे सतत पडताळलं जातं. तसं त्यावेळी ते त्या परीक्षेमध्ये पटकन पाहिजे गुरुनिष्ठा. आणि एक गोष्ट सांगतो आणि सांगतो जास्त, आपण खूप लोकांना वाटतं की शंकर महाराज सिगरेट ओढायचे, कळलं का. सिगरेट किंवा चिलिंग हे जे संत लोक पोचलेले लोक असतात ना, हे जे चिलिंग ओढतात, रस्त्यात फालतू बैलाच्याबद्दल बोलत नाही, जे कोणते लोक संत आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. ती जे चिली ओढतात, सर्व चिली ओढायचे, एका मनात सिगरेट ओढायचे, त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्यांना सतत डोळ्यासमोर हा अग्नी लागायचा. ते दूर ओढत नव्हते, ते अग्नी ओढत होते. आणि त्या अग्नीमध्ये सर्व तिन्ही लोकांचं दर्शन असतं. सक्त लोक, पाताळ लोक, धगू लोक, स्वर्ग लोक, सर्व दैवतामध्ये, सर्व जगतामध्ये काय चालू आहे हे त्यांना अग्नीमध्ये दिसतो. या अग्नीमध्ये एवढी ताकद आहे की ज्याची सिद्धता होते, त्याला सर्व देवता आपण बोलू ते देवत त्याला त्या अग्नीत दिसतो. हे जो अग्नी ह्या ज्योती आहेत ना, हे ज्योतिर्मय आहेत ना, ह्या देवतामय आहेत, पण त्याची तेवढी पात्रता असेल तेवढंच त्याला दिसतो. तर ते जे सिगरेट ओढतात, ते चिली ओढतात, त्याच्यातनं जी ज्वाळा येते, त्या ज्वाळ्यातून ते त्या देवतांना बघत असतात आणि त्याच्यातनं श्रीखंडात काय चाललंय त्यांना समजत असतं. म्हणून ते सिगरेट ओढतात किंवा चिली ओढतात. हा त्यातला खरा आध्यात्मिक मतितार्थ, गुणार्थ आहे, कळलं का. तर हे सगळं असं आहे. आणि अशा महान सिद्ध दैवताकडनं, देवनाथ महाराजांकडनं आम्हाला गुरुमंत्र मिळाला. आम्ही त्यांचे शिष्य आहोत आणि त्यांची जी काही शिकवण आहे ती फक्त जीवब्रह्म सेवा करा, फक्त सेवा. सेवा हाच खरा धर्म आहे. हे जे आपण करतोय हे कशासाठी करतो, तर ह्या सगळ्यांचं भलं व्हावं, इथे आहेत त्यांच्या संसाराचं कल्याण व्हावं, त्यांचा संसार सुखात व्हावा, त्यांच्या कोणत्या अडीनडी अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात, त्या ह्या अगदी भस्मसात व्हाव्यात आणि ते सुखाचे व्हाव्यात. जेव्हा माणूस सुखसंपन्न होतो तेव्हा तो देवाकडे प्रेमाने वळतो, भक्तीने वळतो, त्याचं लक्ष लागतं. आदिनाथांची हीच इच्छा आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा सुखी झाला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला हे व्रत दिलेलं आहे की ह्याच्यातनं, ह्या दिव्य ज्योतीतनं त्यांना, सगळ्या भक्तांना जे काही मिळायचं आहे ते त्यांच्या साधनेप्रमाणे, योग्यतेप्रमाणे मिळेल आणि त्यांची दुःख दूर होतील, हा त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा आम्हाला सांगणं आहे. म्हणून आम्ही अशा प्रकारचं हवन सगळीकडे करतो. ज्यांना घरात करते त्या घरात सुद्धा करू शकतो, काय हरकत नाही, परंतु शक्यतो मी सार्वजनिक ठिकाणी करतो की जास्तीत जास्त लोकांनी बोलवावं म्हणून. थोडं आम्हाला परत एकदा या ठिकाणी आमच्या भाग्यातनं शंकर महाराजांच्या मठामध्ये हे हवन आणि ही सेवा करायची संधी मिळाली, त्याबद्दल मी महाराजांना नमस्कार करतो, शंकर महाराजांना नमस्कार करतो, साईबाबांना नमस्कार करतो, स्वामींना नमस्कार करतो.
साईबाबांना नमस्कार करतो आणि सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासह आपल्या सगळ्यांसाठी मागतो की आपल्या सगळ्यांवरती त्यांचा आशीर्वाद असावा. जय सद्गुरुदेवांचे आदेश आदेश आदेश. सत्संग सदा घडो, सद्विचार सदा मनी, सद्गुरु सदा ध्यानी, सच्चिदानंद सद्गुरु श्री रघुनाथ महाराज की जय. नागपंथ की जय. नागपंथी वैताग द्वैतपीठ की जय. हरिओम हरिओम हरिओम. जय श्री